स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे मनमोहक आणि इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामींचा संदेश मोजून 20 मिनिटे नक्कीच मन लावून ऐका. आज तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या घरात गोड बातमी सुद्धा येईल आणि तुमच्या मनाप्रमाणे आता सर्व काही होणार आहे. स्वामींनी तुम्हाला आशीर्वाद दिलाय की बाळा जा, आता तू खुश होणार आहे आणि तुझ्या आयुष्यात सगळी जी संकट असतील ती मी नाहीशी करतोय. म्हणून हा संदेश मन लावून नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आणि मी मात्र निमित्त मात्र आहे आणि इतरांपेक्षा तू मला भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे आणि या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तुम्हीच घ्या. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुमच्या आशीर्वादाने नाश होत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. आणि मी स्वामींचरणी अजून एक प्रार्थना करू इच्छितो की स्वामी सर्व लोकांना या पृथ्वीवरील सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवो. ही स्वामींचरणी प्रार्थना. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत आपण राहावं, कुणाचीही काही बोलू नये. अशा या वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहिती असतं. काही वेळा आपल्या काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे आणि तेच आपण नक्कीच केलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्व गुण संपन्न, स्वामी म्हणजेच आनंद ब्रह्मांडाचे स्वामी आणि सर्व देवतांचे स्वामी आहेत. तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही आणि जे सर्व बाबतीत स्वयंपूर्ण आहेत असे समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव अगदी शोभून दिसते आणि वळते सुद्धा. म्हणून स्वामी भक्तांनो, वाईट कर्म करावे लागत नाही, होऊन जातात. आणि चांगले कर्म होत नाही तर स्वतःहून ते चांगले कर्म आपल्याला करावे लागत असतात. म्हणून गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामी आपल्या सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. बस एवढेच तुमच्याकडे मागणे आहे. आणि स्वामी भक्तांनो, चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ कधीच सोडत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ कधीच देत नाही. ध्यानात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होत असते आणि जर नशीब चांगले काही देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. न मागताही तुम्हाला भरपूर काही स्वामी आपले देतील आणि तुम्ही त्यांना नक्की शरण गेले पाहिजे आणि स्वामींची भक्ती तर केलीच पाहिजे. सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही बरं का की अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजल्याने तुमच्या सर्व पूर्ण इच्छा करतील आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करतील. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट तुम्हाला करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. पण आयुष्यभरातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण अगदीच करावा लागेल आणि सत्कर्म करावे लागतील. आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे आणि यापेक्षा आणखी काय देणार देव. म्हणून तेच फक्त तुम्ही करायचे. आणि तुम्हाला चांगली गोष्ट की तुम्हाला सर्व अवयव तुमच्या शरीराचे चांगले आहेत आणि काही लोक तर हात नाही, पाय नाही म्हणून देवाकडे नुसतं रडगाणं करत बसतात. मग देवाने आपल्याला ते दिलाय त्यासाठी आपण देवाकडे नक्कीच धन्यवाद केले पाहिजे. आणि स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस,
मर्जी तुझी आहे बाळा. जिभेवर ताबा नाही जन्मा तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का? तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर. बघ तुला जमतं का? तू सोळो ओळो मान नको माणूस, हक्क तुझा. ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव. बघ तुला जमतं का? तू 11 माळ जप, स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच. बघ तुला जमेल तर. आणि तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी आहे. त्यासाठी सवय नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिकायला पाहिजे. आणि बघ तुला ते जमतं का? नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ तुला मी दिसतोय का? आणि स्वामी तुम्हाला नक्कीच दिसतील. आणि तुम्ही जर मनापासून स्वामींची भक्ती करत असाल तर स्वामी तुम्हाला सर्वत्रच दिसतील. म्हणून आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं, मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो, आणि श्रीमंत माणसासाठी विनोद, तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्याने कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपव्यय केला तर मग त्याच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला अजिबात वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं. वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना, आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलत असतात आणि सगळ्यांसाठीच ते वेगवेगळे होत असतात. म्हणून समाधान ही कदाचित एकमेव अशी गोष्ट असावी जिला श्रीमंती अजून विकत घेऊ शकली नाही. आणि शंकेला जसा इलाज नसतो तसा स्वभावालाही औषध आणि चारित्र्यालाही कधी प्रमाणपत्राची गरज भासू नये. शब्दाचा तिखटपणा कमी करण्यासाठी मौनासारखं उत्तम साधन नाही, पण त्यासाठी गरजेचं आहे स्वतःवरच्या विश्वासाची. आणि स्वतःवरचा विश्वास आपण कायमस्वरूपी ठेवला पाहिजे. आणि तुमच्या अंतरंगातील देवपण तुम्ही जपून ठेवायचं आहे. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागताना यापेक्षा देवाकडे पाठ घसताना तुम्ही कसे वागताना यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील 2 गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि 2 अंतरंगातील देवपण. हे संपलं की माणूस पूर्णपणे संपून जातो आणि त्याला जगण्याची उमेदही राहत नाही. म्हणून हलक्या फुलक्या आयुष्याला गरजा आणि अपेक्षांचे ओझं आयुष्यभर वागवावं लागतं. जबाबदारी ज्याला कळली त्याला कर्माचा परतावा असा असतो की शेवटच्या क्षणाला जो काही उरला सुरला हिशोब होत असावा आयुष्याचा, तेव्हा गोळाबेरीत जमेमध्येच येत असावी आणि श्वास म्हणा किंवा जीव अडकत नाही, सहज सुटत असावा. आणि पळपुट्यांच्या होणाऱ्या यातनांसोबत कुणा कुणाला दुखावलं गेलं याचा हिशोब करत दयेच्या याचनेत किती काळ जाईल याचं गोष्टीचं भय असतं. आणि त्याला चपकलल आणि शब्दांचं भोग म्हणतात. आणि ते उमराव जाण मधलं एक मस्त कडवं आहे, तमाम उम्र का हिसाब मागती है जिंदगी, मागती है जिंदगी. म्हणून जगलेल्या आणि वागलेल्या सगळ्यांचं वर्षांचा वयांचा हिशोब मांडल्याशिवाय पुढचा प्रवासच करू देत नाही जिंदगी. आणि तीही आपलीच जिंदगी आहे आणि ती आपल्याला नक्की सकारात्मक आणि आनंदाने जगायची आहे. म्हणून सकारात्मक विचारात खूपच सामर्थ्य व शक्ती आहे. तो आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा. असे विचार माणसाला त्रास व दुःख देतात. राग, द्वेष, भीती, चिंता, निराशा या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावतात. नकारात्मक विचार केल्याने मानसिक खच्चीकरण होते आणि आपला वेळ व शक्ती वाया जाते. नकारात्मक विचारांची काही उदाहरणे पुढील प्रमाणे. यापासून दूर राहण्याचा प्रयत्न नक्कीच करा. आपल्यावरील टीका सारखी आठवणे, आपल्या प्रशंसेकडे कमी लक्ष देणे, चुकांचा वारंवार पश्चाताप करणे, विनाकारण चिंता करणे, इतर सगळे आपल्याला फसवतात अशी भावना करून घेणे आणि इतरांना हीन तुच्छ लेखणे, काहीही घडले की स्वतःलाच दोष देणे आणि प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच होणार अशी भावना करून घेणे आणि आपल्याला काही जमतच नाही असं वाटणे, फक्त वाईट बाजूच पाहणे, असं तुम्ही कधीच करू नये. चांगल्या गोष्टीही पाहाव्या आणि चांगल्या गोष्टींकडे लक्षही द्यावे. म्हणून जी गोष्ट आपल्याला आयुष्यात हवीशी वाटत असते
उदाहरणार्थ कार, बंगला, पैसे इत्यादी काहीही. ती मिळवण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे ती मिळवण्यासाठी किंवा होण्यासाठी दुसऱ्याला मदत करा. त्यानंतर तुम्हाला पाहिजे असलेली ती गोष्ट आपोआपच मिळते. आणि तंतोतंत खरं आहे. पण हवीशी गोष्ट जर वाईट असेल तर तीच गोष्ट तुमच्या बाबतीत पण घडते. म्हणजे उदाहरणार्थ आपण दुसऱ्यांच्या पैशांची चोरी करायची ठरवली तर अशा वेळेस आपलेच पैसे चोरी होतात. म्हणजे आपण जो विचार दुसऱ्यांच्या बाबतीत करू ती गोष्ट आपल्याच बाबतीत घडते. आणि असं आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये सुद्धा नक्कीच म्हटलं आहे. आणि जे स्वतःचा कार्यभाग साधेपर्यंत आपल्याशी अतिशय गोड बोलतात व खोटं प्रेम दाखवतात व जे स्वतःचा कार्यभाग साधल्यानंतर दुर्लक्ष करतात व ज्यांच्या मनात नंतर स्वार्थ उत्पन्न होतो त्यांचं काय करायचं ते शेवटी ईश्वरच ठरवत असतो. आणि त्यावर आपल्याला काही ठरवायची गरजच पडत नाही. त्यामुळे ती गोष्ट ईश्वरावर सोपवून मोकळं व्हायचं. कारण नंतर देव अशी शिक्षा देतो की मनुष्याला कुठलाही पर्याय शिल्लक ठेवत नाही व भोग भोगायला भाग पडतो. आणि त्यामुळे जीवन नेहमी स्वच्छ व निर्मळ जगले पाहिजे. म्हणून एक म्हण आहे, नाही निर्मळ जीवन तर काय करील साबण. म्हणून आपण स्वतःने जीवन हे निर्मळ करायचं असतं आणि ते साबणही करू शकत नाही. म्हणून प्रवास आपल्या आयुष्याचा आहे. आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मांपासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. आणि अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात तर काही कायमचा धडा शिकवून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात तर काही जाणून बुजून, पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने अर्धवटच राहून जातात. अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडली जातात तर काही कोरीच राहून जातात. आणि मग शेवटी या कोऱ्या कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक ज्याला आपण नाव देतो आयुष्याचं पुस्तक. आणि ते आयुष्याचं पुस्तक प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं आणि प्रत्येक जण त्याचा वेगवेगळा वापरही करत असतो. म्हणून आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जाते. कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवण्याला वाट माहीत नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत्या तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय ते तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागत असते. आणि ते आपल्याला तेव्हाच जीवन पूर्णपणे अर्थ कळतही असतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही कोणाला त्रास देऊ नका, देवही तुम्हाला त्रास देणार नाही. आणि जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं, जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं, आणि जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजावता येतं. पण जो हेकेखोर, गर्विष्ठ आणि माझा शब्द खरा असा मानणारा असतो त्याला काहीच समजून सांगता येत नाही. त्याला फक्त येणारी वेळच समजून सांगू शकते हे मात्र खरं. म्हणून आयुष्यामध्ये फक्त तू खचू नकोस हे नक्कीच तुम्हाला तुमच्या डोक्यात भरवलं पाहिजे. म्हणून संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमतू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू बाळा खचू नकोस असे आपले स्वामी सांगत आहेत. प्रेम तुझ्यावर करणारे किती लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही म्हणून उगाच कुढच तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडवून छाती 2 हात करत चल. विजय तुझा असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू मित्रा खचू नकोस आणि खचू नकोस. म्हणून स्वामी आपल्याला धीर देत आहे आणि स्वामी आपल्याला समजून सांगत आहे. त्यामुळे आपण ते समजून घेतलेही पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, स्वामींसमोर उभा होता एक माणूस. हताश, हात जोडून, डोळ्यांमध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोडून पडलेला होता तो. म्हणाला, स्वामी काय करू कळत नाही, प्रश्नांचं उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास माझ्यावर ठेव. माणूस म्हणतो, सगळेच रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणाले, बाळा विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे जिथं आशेचा किरण नाही. उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे, तुझ्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो. मग शांतपणे हसत स्वामी त्याला म्हणतात, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देत. विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर. बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत. विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन माझी सगळी दुःखे घेऊन. आणि विश्वास असतो तुझा मी हाक ऐकण्यावर.
मग असा जो विश्वास जाणव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्यासम असा एक क्षण येईल की ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी. हे फक्त लक्षात ठेव. आणि जीवनामध्ये काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या आहेत. स्वामी आपल्याला धीर द्यायचा प्रयत्न करत आहेत, तसे आपण स्वामींचे म्हणणे ऐकायचे आहे. म्हणून शांतपणे ते ऐकून घ्या. कुठलंही काम तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही. तुमच्या आयुष्याची साठी नोकऱ्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल झेपेल एवढंच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. खच आपटोशीर ठेवावा आणि तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काही नाही याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं. स्वतःवर स्वतःच्या मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे आणि तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्हीच ठरवा. किती ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढावली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा. आणि ज्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांचा तुमचा हात धरून घेणारी आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमचा नितांत गरज आहे. आणि याची जाणीव मात्र ठेवा. यासाठी तुम्ही दीर्घायुषी, स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनिवडी जपा. स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचणं इत्यादींचा उपयोग करा. आणि सगळं सगळ्यांनाच माहिती असतं तरी आपण धावतो ऊर फुटस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही आणि राहतही नाही. म्हणून हे जग असं चालणार आहे आणि हे आयुष्यही असं निघून जाणार आहे. म्हणून प्रत्येकालाच गोड बोलून नक्कीच आपण विनम्र भावेने प्रत्येकाशी संभाषण केलं पाहिजे. आणि परमेश्वराची योजना निराळी असते. आपण मत्स्य जीवांनी त्या ढवळाढवळ केली की बॅलन्स जातो, तोल बिघडतो. त्याची रचना पहा. तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो, कंजूस नवऱ्याला आंधळी उधळी बायको देतो. भगवंता कसली जोडीदारीन देतोस म्हणून आपण त्याच्या नावाने खडे फोडतो. पण त्याची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही, मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखाव्यावर बोलून, कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो आणि आर्थिक बाजू पाहतो, सौंदर्य शोभतो आणि शिक्षणाचा अंदाज घेतो आणि केवळ रूपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो आणि म्हणून वैतागतो, पस्तावतो. परमेश्वराने भलताचा जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो. शेजाऱ्याची बायको सुलक्षणी वाटते आणि असं आपल्याला नक्कीच वाटत असतं. तसं कधीही मनात ठेवू नये आणि वाटूही देऊ नये. आणि प्रत्येक जीवाला नक्कीच प्रत्येक गोष्टीचा मोह असतो. त्या मोहावर आपल्याला ताबा नक्कीच ठेवला पाहिजे. मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा, तू भी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहेस. तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धर्तीवर पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून ह्याच धर्तीवर विकले. पण देवा, लाजिरवाणी गोष्ट आहे, तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यांसमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होत असतात. मग ही गोष्ट नक्कीच देवालाही समजली आणि त्या कुंभाराही समजली आणि यातून तुम्ही अर्थ समजून घ्यायचा आहे. माती, माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे. त्याने निर्माण केलेली सृष्टी पहा. तिथं सगळं अमाप आहे, विराट आहे, प्रचंड आहे. इथं लहान काहीच नाही. एक माणूस पहा, केवढी विराट निर्मिती. माणूस म्हणजे पर्वत जेवढा प्रचंड, समुद्र जेवढा अमर्याद, वनश्री जेवढी गोड, तसाच प्रत्येक माणूस प्रचंड, अमर्याद आणि गुढही. माणसाला बहाल केलेली पंचेंद्रिये हीच त्याची साक्ष. नजरेची दुनिया, नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया आहे. सगळं विराट. आणि म्हणूनच नेहमी वाटतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षाही लहान गोष्टी करणार नाही. माझी श्रद्धा आहे की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे, जीवनापेक्षा लोभस नक्कीच तो असणार आहे, हे मात्र खरं. आणि मन म्हणजे समुद्रच जणू. अथांग विस्तीर्ण, सदैव विचारांच्या अवखळ लाटा पृष्ठभागावर तरंगलेल्या, कधी न संपणाऱ्या, एका पाठोपाठ एक सतत येणाऱ्या, अंतरंगातील भावनांचा जराही लवलेश न दाखवणाऱ्या पण तरीही शांततेचा किनारा शोधणाऱ्या. कारण चंचल मनाला सावरण्याचं सामर्थ्य त्या विचारांच्या अंती तर उमगतं आणि अति विचाराने मन जेव्हा थकतं तेव्हा किनारा शोधावा तर जरूर लागतो. आणि जिथं विचारांचा शेवट तात्पुरता का होईना जरा स्थिरावतो, मग तो किनारा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मनाला आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तो नक्कीच असणार आहे. आणि प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरे जाण्याची एक कला असते आणि मी ती कला आत्मसात केली आहे.
आयुष्य म्हणजे पुनरुक्ती, ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटून पालटून त्याच भाज्या, आमटी, तीच कणिक, त्याच पोळ्या, मग एखादी डुलकी, पुन्हा दुपारचा चहा, परत रात्रीचं जेवण, मग झोप. हा झाला एक दिवस. प्रत्येक क्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते, पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं असतं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवतं, आणि मग ते मन मग लेखकाला कथानक पुरवतं, कवीला शब्द सुचवतं, संगीतकाराला चाल, नर्तकाला पवन्यास आणि शास्त्रज्ञाला शोध. साध्या सुद्धा सर्वसामान्य बाईचं आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं हे मनच शिकवतं. स्त्रींची गृहिणी होणं ही सुद्धा कलाकृतीच आहे, आणि देव ही कलाकृती बनवत असतं. आणि नक्कीच देवाला आपण साक्षात नमस्कार करूनच आणि देवाच्या पाया पडूनच आपण घराच्या बाहेर निघायचं असतं. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर नवीन सुरुवात केली आणि मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल, आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुझ्या सोबत नक्कीच असणार आहे. आणि जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती कधीही ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांचीच बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असले तर उद्या सुख मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आणि आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात, कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, ही म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो हे मात्र खरं आहे. आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करत आले पाहिजे, कारण प्रयत्न मैदानात तेच जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करत असतात आणि प्रयत्न करून पुढेही जात असतात. म्हणून जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा, कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने तुमच्या आयुष्यात कधीच पूर्ण होणार नाही आणि ते होई देत नाही. देव प्रत्येकाचीच परीक्षा घेत असतो, आणि यशस्वी व्यक्ती व्हायचे असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्य काळ उज्ज्वल आपला कधीच होऊ शकत नाही. आणि संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले तरी आपण स्वतःच्या चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. आणि ज्ञान हे अमृता समान आहे, कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच सोडू नका, आणि प्रत्येक वेळी तुम्ही ज्ञान प्राप्त करत राहा. जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासात त्यांचाच लिहिला गेला आहे ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षावर मात करून यश मिळवले आहे आणि मोठी कामगिरी त्यांनी पार पाडली आहे. म्हणून तुम्ही तसंच करा, आणि जसेच तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील. आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी मदत नक्कीच करेल. आणि तुमची बाजू योग्य असेल तर कधीही माघार घेऊ नका, आणि कारण या जगात सत्याची परीक्षा घेतली जाते, आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा. विजय सत्याचाच होईल, आणि तुमचा विजय निश्चित होईल हे मात्र खरं आहे. आणि जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. आणि स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्टी शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपण स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. आणि आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका, कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम कधीच करू देत नाही. आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न कधीच साकार सुद्धा होणार नाही. आणि यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होते. आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता येतो. आणि मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा, कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा, आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही पूर्णपणेच केला पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट जीवनात विनाकारण घडत नसते, प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकून जाते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर करता येऊ शकतो हे मात्र निश्चित. आणि जीवनात कठीण मार्ग
हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आली असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात निर्माण झाली असेल. आणि एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात, हीच मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कधी कशी येईल हे कोणीही सांगू शकत नाही आणि ओळखूही शकत नाही. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे शिकवत असतो. आणि एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शक ठरत असतो. आणि शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्वाचे आहे, पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे गरजेचेच आहे. आणि जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे. आणि त्यामुळे संकटांवर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे आणि आपण ते केलेच पाहिजे. अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका, कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते. आणि मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही, कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे कधीच आयुष्यात जिंकू शकत नाही आणि ते जिंकणारही नाही. जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात आणि फार कमी लोकांना मिळत असतात. आणि आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक नक्कीच असते. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्वाचे आहे, कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य होत नाही. आणि इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद निर्माण असते. आणि त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात नक्कीच करता येणार आहे. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका, कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय मिळत असते. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्यासाठी सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित करू शकतो. आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत करत असतात. आणि यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील. आणि भूतकाळात आपण बदलू शकलो नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच आपण निर्माण करू शकतो. आणि तो आपण निर्माणही केला पाहिजे. त्याने आपल्याला पुढे जाण्यासाठी चालना मिळत असते. आणि कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे, कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण कधीच होऊ शकत नाही. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो, कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद कधीच देत नाही. आणि एखादे ध्येय सत्यात उतरवण्यासाठीचा मार्ग सोपा असेलच असे कधी होत नाही. कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते. अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते. आणि कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही, कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र असते. आणि आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखांवर अवलंबून नसते. त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे गरजेचे आहे. आणि निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे, कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्या सोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील. आणि जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळ दुःख जेव्हा येतात तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण होऊन जाते आणि आपण प्रत्येक स्थितीवर मात नक्कीच करू शकतो. आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे, कारण खूप लोकांचा संघर्षांच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे सोडून देतात आणि मग त्यांना जीवनापासून काही मिळत नाही
आणि अवगतही होत नाही. आणि तुम्ही म्हणून प्रयत्नही कधीच सोडू नका. जो व्यक्ती प्रयत्न सोडतो त्याला कधीच कोणत्या गोष्टी मिळत नाही, आणि त्या गोष्टी मिळाल्या तरी त्याला त्या जीवनाचा अर्थ कळून येत नाही. म्हणून तुम्ही त्या गोष्टी कधी सोडू नका, आणि त्या गोष्टी करताना प्रयत्न कधी सोडू नका. प्रयत्न जर सोडले तर मग तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही गमवावी लागेल. जगताना संघर्ष करावा लागतो हे सत्य आहे, पण त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवू न देता ताकद बनवा, आणि ती ताकदच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आणि स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्वाचा आहे, कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, आणि हेच प्रयत्न विजय खेचून आणत असतात. तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे, कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर येऊ शकता, आणि तो प्रगतीचा मार्ग तुमच्यासाठी खुलाही होऊ शकतो. म्हणून जीवन जगताना समस्या येतात, या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकता, आणि त्या समस्यांवर मात करून तुम्ही विजय हा त्यामध्ये मिळवू शकता. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र उघडेच असतात. म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहणार नाही. तुम्ही माणसांच्या डोळ्यात धूळ फेकू शकता, पण देवाच्या कधीच नाही. कर्माचा हिशोब झाल्याशिवाय राहत नाही हे मात्र निश्चित. म्हणून कर्म चांगले करा आणि स्वतःचा कर्माचा हिशोब वाढवा. बाकी आपले स्वामी सर्व काही बघून घेतील, आणि सर्व काही त्यांच्या हातात आहे. म्हणून तुम्ही सर्व काही त्यांच्यावर सोपवून द्या. स्वामी भक्तांनो, आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात, आणि सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात, आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला आयुष्य असे म्हणतात. आणि असं आयुष्य तुम्ही समाधानी आणि चांगल्या रीतीने जगायचं आहे. झाडाच्या खाली घातलेले पाणी सर्वात उंच पानांपर्यंत पोहोचते, त्याच प्रकारे प्रेमपूर्वक निस्वार्थ केलेले कर्म परमेश्वरापर्यंत पोहोचते. सेवा सर्वांची करावी, पण अपेक्षा कोणाकडूनही करू नये, कारण सेवेची खरी परतफेड परमेश्वरच करू शकतो, माणूस कधीच करू शकत नाही. म्हणून फक्त परमेश्वराची सेवा आपल्याला मनापासून नक्कीच करायची आहे. माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती ठेवा, आणि मग बघा किती माणसं तुमच्याबरोबर जोडली जातात ते. आणि लक्षात ठेवा, आपलं जगणं दुसऱ्यांसाठी जेवणातल्या मिठासारखं असावं, जे पाहिलं तर दिसत नाही आणि नसलं तर जेवणच जात नाही, असं आपण नक्कीच वागलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमचे परीक्षा घेतो, आणि तेव्हा लोक यांना दुःख म्हणतात, तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात. दुःख हे प्रकृती संबंधाने असते, आणि सुख हे ईश्वराच्या सानिध्यात असते. सुख वसे एके ठाई बहु पायी संताचिया. आणि म्हणून सुख फक्त नक्कीच देवाच्या पायाशी आपल्याला मिळू शकते. आणि चूक ही आयुष्याचं एक पान आहे, माफी ही त्या आयुष्याचं पुस्तक आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका, पण एका पानासाठी संपूर्ण पुस्तक मात्र कधी गमावू नका. आणि माणूस जन्म आहे, चुकीही होणारच, पण पहिल्या चुकीतून शिका, आणि परत ती चूक करण्या वाचून स्वतःला नक्कीच तुम्ही आवरले पाहिजे. आणि स्वतःला आवरले तर तुम्ही त्यातून भरपूर मोठा बोधही घेऊ शकता, आणि भरपूर मोठी शिकवणही तुम्हाला मिळू शकते. लक्षात ठेवा, जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला असतो तो अर्थ, आणि जे जीवन घडवतात ते असतात आपले स्वामी समर्थ. आणि म्हणून त्या स्वामी समर्थांना आपण नक्कीच भरपूर काही गोष्टी या त्यांना सेवेच्या मार्फत आपल्याला द्यायच्या आहेत, आणि त्यांची सेवा आणि नामस्मरण नक्कीच करायचे. माणसाचा जवळचा शत्रू राग आहे. राग आला की राग निश्चित आहे, कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपून टाकतो, आणि त्यामुळे जो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो तो जीवनात यशस्वी मात्र होत असतो, आणि जीवनात तो यशस्वी होऊन भरपूर काही प्राप्तही करू शकतो. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याच्या असण्याला अर्थ असतो त्याच्या नसण्याची पोकळी जाणवत असते. केलेल्या मदतीला कधी उपकार समजू नका. आपलं सत्कर्म कुणी पाहत नसेल, पण मी पाहतोय असं स्वामी म्हणतात, आणि मी त्याला त्या कामाचं फळ देईनच. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखविते. आपलेपणाही खूप पण जण दाखवितात, पण आपलं कोण आहे ते वेळच दाखवते, आणि ते वेळच दाखवणार सुद्धा आहे. म्हणून आपण त्या वेळेला नक्कीच आपण त्या गोष्टी करायच्या सुद्धा आहे. आणि आपलं बाकी काही नाही तर एकच गोष्ट चुकत आहे, ती म्हणजे आपण आपल्यासाठी ज्या योग्य गोष्टी आहेत त्या गोष्टी करायच्या सोडून
नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत आहोत. पण जर आपण स्वतःला घडवण्यासाठी आपला वेळ दिला तर आयुष्यात एका वेगळ्याच ठिकाणी पोहोचलो असू. फक्त आपला कम्फर्ट झोनने आपल्याला रोखून ठेवले आहे आणि तो कम्फर्ट झोन तोडून तुम्ही नक्कीच भरपूर गोष्टी आयुष्यामध्ये करू शकता आणि घडवू शकता. म्हणून आपण एक दोनदा हारलात म्हणजे आपण हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. परंतु जेव्हा आपण प्रयत्नच करण्याचे सोडून देता ना, तेव्हा मात्र आपण नक्कीच हार मानलेली असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी हार न मानण्याची जिद्द एक दिवस आपल्याला जिंकण्याचं कारण बनत असते आणि तीच गोष्ट आपल्याला जिंकूनही देत असते. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहिलात तर आपण पाहिलेलं मोठ्या स्वप्नांमध्ये फरक पडायला वेळ लागणार नाही. आणि आपण स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करताना मध्येच थांबलो तर स्वप्नच राहील, वेळ नाही लागणार. आणि त्यामुळे काही झालं ना तरी सुद्धा हार मानू नका, कारण आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आपणच आणि ते आपल्यालाच पूर्ण करावं लागेलच. म्हणून कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच. फक्त असावा लागतो तो थोडा संयम. बराच वेळा आपण आयुष्याचे सोडवत असलेले कठीण प्रश्न वेळेनुसार आपोआप सुटतात. म्हणून स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवून संयम बाळगला पाहिजे. आणि तो संयम बाळगला की तुम्ही सर्व काही तुम्हाला मिळत जाते आणि हळूहळू सगळं काही नीट होणारही आहे. म्हणून नकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसत असते. आणि त्या संधीचं सोनं करायचं काम हे आपल्या हातात असतं आणि तेच तुम्हाला करायचं आहे. म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश आपल्याला मिळून जाते आणि ते यश मिळवण्यासाठी आपल्याला वायफळ खर्च हा करावा लागत नाही. म्हणून कुणी तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा. तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज कधीच भासणार नाही. आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ज्ञानासोबतच तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता हे पण तितकेच महत्त्वाचे असते. आणि अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत आणि ती औषधे तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. आणि मित्रांनो, जीवनात जर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर कठीण परिस्थिती, आव्हाने यांना सामोरे जाऊन शून्यातून विश्व निर्माण करावे लागेल. आणि मान सन्मान मागून मिळत नाही तर तो कमवावा लागतो आणि तो कमवण्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं मात्र करावं लागेल. आणि भाग्य संधी देते पण कठोर परिश्रम, मेहनत नक्कीच यश मिळवून देत असते. आणि ज्ञानी माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवून आणू शकते. आणि प्रत्येक अपयश एका नवीन सुरुवातीची संधी व दिशा देते. आणि म्हणूनच वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य ठेवून एखादे कार्य केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मदत ही मिळतच असते. आणि घड्याळाच्या काट्यावर नाही तर स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. वेळ बदलते आणि बदलवता पण येते, फक्त आपल्याला ती बदलवता आली पाहिजे. आणि यशस्वी होण्यासाठी चुकणे आणि शिकणे दोन्ही महत्त्वाचे असते. प्रयत्न करत राहा. जे करायचे आहे ते एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस नक्कीच होणार आहे हे मात्र निश्चित. आणि प्रश्न कुठलाही असो कधीच एकटा येत नाही, तो उत्तराला बरोबर घेऊनच येत असतो आणि उत्तर त्याच्या सोबतच असते. आणि अखंडपणे चालू असणारा नदीचा पाण्याचा प्रवाह पर्वतालाही फोडून स्वतःचा मार्ग निर्माण करतो. त्यामुळे प्रयत्न करणे कधी सोडू नका. आणि आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची भीती नसावी, कारण संकटे ही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात. आणि जो या परीक्षेला सामोरे जातो तो आयुष्यात यशस्वी होतोच हे मात्र नक्की. आणि ते करा जे जग करण्याची हिंमत दाखवत नाही, कारण या जगात खेळाडू खूप आहेत. तुम्ही जे खेळ खेळणारे आणि जिंकणारे गेम चेंजर व्हा आणि मग तुम्हाला सर्व लोक मान सन्मान नक्कीच देतील. आणि एकाग्र चित्ताने केलेले कोणतेही काम हे आपल्याला यश मिळवून देते, कारण जिथे समर्पण, त्याग, कष्ट असते तिथे परमेश्वर तुम्हाला मदत नक्कीच करत असतो. आणि कोणताही निर्णय घेत असताना तो तुम्ही स्वतः घ्या, कारण आयुष्य तुम्हाला जगायचे आहे. दुसऱ्यांच्या निर्णयाने आयुष्य जगाल तर स्वतःची ताकद तुम्हाला कधीच समजणार नाही आणि उमजणारही नाही. म्हणून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा, कारण दुसऱ्याची नक्कल करणाऱ्यांची नोंद इतिहासात ठेवत नाही आणि इतिहास ते थांबवूही शकत नाही. प्रत्येक स्थितीला वेगवेगळा मनुष्य, वेगवेगळी लोकांची नोंद ही त्याला ठेवावी लागत असते. म्हणून संधीची वाट बघताना निराश कधी होऊ नका, पण जेव्हा मिळेल ना तेव्हा स्वतःला असे सिद्ध करून दाखवा की संपूर्ण जग तुमच्या बरोबर नतमस्तक नक्कीच होईल. आणि जुनी कार्यपद्धती, तंत्रज्ञान यात आपल्याला बदलत्या काळानुसार बदल करावाच लागेल. आणि जर आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल स्वीकारले
तरच आपण आपल्या क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊ शकतो आणि निश्चित आपण चांगली कामगिरी पार पाडू शकतो. म्हणून कितीही हुशार लोकांसोबत बसा, पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय कधीच येत नाही. आणि देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले, फक्त अट एक घातली की डिझेल तोच प्रयत्न करेल आणि झिजेल ना तोच चमकेल आणि तोच पुढे सुद्धा जाईल. म्हणून महत्वाकांक्षा ध्येय असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा ध्येय पूर्णही होत नाही हे मात्र निश्चित. आणि जीवनात जर कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले तर निराशा होऊ नका, कारण कठीण रस्तेच सुंदर ठिकाणी पोहोचत असतात आणि सुंदर मार्ग ते आपल्याला काढूनही देत असतात. म्हणून परिस्थिती कशी असू द्या, पण जिंकण्याची आशाच इतकी तीव्र ठेवा की जिंकण्याशिवाय दुसरा पर्यायच तुमच्याकडे उरला नाही पाहिजे आणि तुम्ही नक्कीच जिंकण्याकडे लक्षही दिले पाहिजे. आणि एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची त्यागाची अनेक वर्षे मात्र असतात आणि ती वर्षे तुम्ही नक्कीच नीट समजून घेतली पाहिजे. मनोबल व नैतिक धैर्य ही संकटातून बाहेर काढणारी दुधारी शस्त्रे आहेत. आणि कठीण परिस्थितीत जीवनात जर तुम्हाला कोणी मार्ग दाखवू शकत नसेल तर तो असतो तुमचा अनुभव, आणि तोच अनुभव तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. म्हणून संघर्ष अवश्य थकवतो, पण आपल्याला आयुष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी तयार मात्र करत असतो. आणि द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. आणि तो कसा घडेल, मग त्याची नक्कीच बदनामी झाल्यावर तो नक्कीच चांगल्या मार्गाला असेल तर चांगल्या मार्गाने तो प्रवास आपला सुरू ठेवत असतो. म्हणून मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीती आपल्याला कधीही वाटू शकत नाही. आणि जगाने वेड्यात काढलेली माणसे पुस्तकाच्या धड्यात मात्र सापडत असतात, कारण त्या जगाने त्या लोकांना वेड्यात काढलेलं असतं, पण ती लोकच नवीन इतिहास मात्र घडवत असतात. आणि आयुष्यात खडतर काळात केलेला संघर्ष, त्यातून आलेले अनुभव आपल्याला ध्येय प्राप्त करण्यास मदत करत असतात आणि ते आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकवून जात असतात. आणि प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असे नसते. कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग सापडतो जो आपल्याला योग्य दिशा दाखवत असतो. आणि काय करायचे हे ठरले की मग कसे करायचे याचा मार्ग आपल्याला सापडतोच. आणि संकटात कुठेतरी संधी दडलेली असते, त्या संधीचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे. आणि देणारा हा कायमच सर्वश्रेष्ठच असतो, मग तो आधाराचा एक शब्द असो व अडचणींच्या वेळी दिलेल्या मदतीचा हात असो. म्हणून परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण मात्र देत असते. आणि ताकदीसोबत जबाबदारी येते. जबाबदारीची जाणीव असेल तर ताकद सार्थकी लागते. आणि मित्रांनो, इतिहासात भविष्य शोधत बसायचे की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्याला हातात आहे आणि ते आपण नक्कीच स्वतः ठरवू शकतो. म्हणून आयुष्यात चढ उतार येतात, हा आयुष्याचा एक भाग आहे. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे कधीही सोडू नका. नेहमी सकारात्मक विचार करा, कारण सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यास मदत करत असतो आणि पुढे घेऊन जात असतो. आणि ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरू करतील आणि ते सुरू करणारच आहेत. म्हणून जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा. एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीने मात्र जगायला शिका. आणि जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची असते. जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग मात्र होत नाही. आणि प्रारंभ हा लहान असला तरी सातत्याने केलेले प्रयत्न आपल्याला गोड फळ हे देत असतात. आणि कार्यात यश मिळो व न मिळो, प्रयत्न करण्यात कुचराई करू नका. आणि छोट्या प्रयत्नांनी केलेली सुरुवात तुम्हाला मोठे यश मात्र मिळवून देते. आणि 1000 मैलांचा प्रवास एका पुढे टाकलेल्या पावलाने सुरूही होत असतो. म्हणून प्रेरणा ही तुम्हाला सुरुवात करून देण्यास उपयुक्त ठरते आणि सवयी ज्या आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदतही करत असतात. म्हणून पुन्हा नव्याने सुरुवात हे निसर्गा इतके सुंदर दुसरे कोणीच शिकवत नाही. आणि मित्रांनो, तुम्ही पुन्हा एकदा हारल्यानंतर सुरुवातही केलीच पाहिजे. काय माहिती तेव्हा तुम्हाला यश हे मिळून जाईल. म्हणून कोणत्याही क्षेत्रात तुम्ही वाटचाल कशी होईल याची चिंता करत बसू नका, कारण सूर्य रोज मावळताना दिसतो पण कधीच तो मावळत नाही, कारण तो आपलं पृथ्वी त्याच्या भोवती फिरत असते. म्हणून जे आहे त्याबद्दल आभार माना, पण जे मिळवायचे आहे ना ते मिळवल्याशिवाय कधीही तुम्ही शांत बसू नका. आणि संधी अनेकदा आपले दार थोठावत असते, ती पकडणे आणि तिचा वापर करणे हे आपल्याच हातात असते आणि हे आपण समजून घेतले पाहिजे. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा आणि जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावे लागते, इतकेच लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवले तर संपूर्ण जग तुमच्या पाठीशी नक्कीच उभं राहील. आणि अपयश संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते आणि यशापर्यंत पोहोचण्याची.
आणि जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते हे मात्र निश्चित. आणि पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो पूर्णपणे संपत असतो. आणि आधी केले मग सांगितले हीच आचार पद्धती तुम्हाला नेतृत्व पदाला पोहोचवेल. आणि नक्कीच तुम्ही काही गोष्टी कराल त्याच्या अगोदर त्याची बोल नक्कीच तुम्ही तुमच्या तोंडून काढू नये आणि कुणाजवळही बोलू नये. एकदा दिवस किती वाईट असला ना तरी 24 तासात तो संपतच असतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत उठून अजून जोमाने आपण प्रयत्न केलेच पाहिजे आणि आपले प्रयत्न अजून वाढवलेही पाहिजे. आणि वाईट लोकांमुळे तुम्ही चांगले बनण्याचा प्रयत्न कधीही सोडू नका आणि कधीही तुम्ही चांगल्या मार्गाला लागा आणि चांगले बनण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच मनापासून केला पाहिजे. आणि ध्येय एवढे मोठे निवडा की त्यासमोर येणारी संकटे लहान वाटू लागतील. त्या संकटांना तुम्ही न डगमगता सामोरे नक्कीच गेले पाहिजे. आणि आपण आज ज्या वेदना अनुभवतो ती आपली उद्याची शक्ती असते आणि ती शक्ती आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असते. म्हणून तुमच्या मनातील भीतीचा आणि शंकांचा सामना करा. एक दिवस जग तुमच्यासमोर नक्कीच असेल आणि तुम्हाला नक्कीच मुजरा करेल. म्हणून आपल्या कर्तृत्वाची उंची मोठी असेल ना तर तिथे नशिबाला पण कमीपणा आपल्याला घ्यावाच लागतो आणि ते नशीब पण आपल्या समोर झुकतही असते. म्हणून जर तुमच्याकडे आरंभ करण्याचे धैर्य आहे तर तुमच्याकडे यशस्वी होण्याचे धैर्य सुद्धा असतेच. आणि तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही, तुम्हाला ते मिळते ज्यासाठी तुम्ही काम करत असता. आणि तुम्ही काम करत असता ती गोष्ट तुम्हाला मिळाली की तुम्हाला अत्यानंद आनंद होत असतो. आणि जगण्याच्या चक्रव्यूहात वादळे यायलाच हवीत, त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही हे मात्र निश्चित. आणि अपयशामुळे नाही तर स्वतःवरच्या अविश्वासामुळे स्वप्न अपूर्ण राहतात. आणि विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालावा. आणि विचार करण्याने माणूस खचतो तर प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर तो पोहोचत असतो. म्हणून तुमच्यावर असणाऱ्या ओठांना तुमच्या कार्याची स्तुती करायला मजबूर नक्कीच करा. आणि स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवितात ती माणसे आयुष्यात कधीही अपयशी मात्र होत नाही. आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा. आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे ते आयुष्य नक्कीच मनापासून जगा. संकटे आल्यावर लपून काही होत नाही, त्यांना ठामपणे जो तोंड देतो तो खरा बाजीगर मात्र असतो. आणि या जगामध्ये बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत, तुम्ही कृती करणारे नक्कीच झाले पाहिजे. आणि कोणतेही स्वप्न हे नवसाने पूर्ण होत नसतं, त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतही असतो. आणि उत्तम पुस्तक तुमच्या आयुष्याचे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. म्हणून पुस्तकही तुम्ही वाचलेच पाहिजे. आणि ते पुस्तक वाचल्याने ज्ञान तुम्हाला भरपूर मिळतही असते. आणि काळीज कधीच दगडासारखं नसतं. मनावर झालेल्या अन्याय व अत्याचारांमुळे त्या मनुष्याच्या संवेदना दगडासारख्या अविचल होऊन जात असतात. आणि एखाद्याला आयुष्यात उभे करण्यासाठी पैसाच लागतो असं काही नाही. त्या व्यक्तीला यशाचा योग्य मार्ग दाखवून साथ देणे म्हणजे आयुष्यात उभे केल्यासारखंच आहे. आणि काही जणांना घर सोडून वृद्धाश्रमात नाईलाजाने जावं लागतं तर काही जणांचं वृद्धाश्रम हेच हक्काचं मात्र घर असतं. आणि आपण तसं कधी करू नये. मित्रांनो, जीवन हा एक खेळ आहे, त्यात तुमची सरशी असो वा नसो तुम्हाला तो खेळावाच लागतो. जिंकलात तर तुमची वा वा आणि हरलात तर मान खाली घालून गप्प निघून आपण जायला पाहिजे. पण त्या नक्कीच जीवनासोबत आपण लढायला मात्र शिकलं पाहिजे. आणि पाण्याचा पूर आल्याशिवाय नदीचा काठणकाठ स्वच्छ होत नाही. आणि विचारांचा साठलेला कचरा मन भरून आल्याशिवाय रीता होत नाही. म्हणून मनही तुमचे कधीतरी भरूनही आले पाहिजे. आणि आपल्याला आयुष्यात सगळंच मिळत गेलं असतं तर कमवायची ताकद आणि किंमत आणि गमवायची भीती कोणालाच कळली नसती. म्हणून रक्तांच्या नात्यांना मानपान द्यावा लागतो, पण मनाने जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरची एक छोटीशी स्माईल ही पुरेशी मात्र असते. आणि आपल्या अडचणी कुणाला किती सांगाव्यात हे सुद्धा आपण आपलंच ठरवलं पाहिजे. कारण आपण अडचण दुसऱ्यांसाठी तमाशा बनून जात असते. आणि कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी नक्कीच तुम्ही वाटून घ्या. आली की घरचं घरपण टिकून राहतं. आणि म्हणून भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण आपल्यापासून कोणते नुकसान झाले नाही पाहिजे. आणि अशी भावना ज्यांच्याजवळ असते ना तो योग्य प्रगतीच्या वाटेवर मात्र असतो. आणि पैसा येईल जाईल, पण हे वय आणि वेळ कधीच परत येणार नाही. आणि म्हणून आपल्या जोडीदारासोबत आहे तो वेळ नक्कीच तुम्ही प्रत्येक क्षण भरभरून जगायला हवा. आणि आठवड्यातून एकदा तरी आपल्या जोडीदारासाठी वेळ तुम्ही नक्कीच काढायला हवा. आणि सुखी जीवनासाठी नुसते घर चांगले असणे गरजेचे नाही, तर त्या घरात चांगले वातावरण नक्कीच असणे गरजेचे चांगले आहे. आणि यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा वाचत बसाल ना तर उत्कृष्ट वाचक व्हाल, पण त्यांच्या गोष्टी अंमलात आणाल तर तुम्ही महान बनून जाल आणि तुम्हाला कोणी रोखूही शकणार नाही. म्हणून तसंच तुम्ही करायला हवं.
आयुष्यातील काही निर्णय चुकत नसतात, तर ते शिकवत असतात. आणि एकतरी स्वप्न असे बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री जागून मेहनत करायला प्रेरणा मात्र देत राहील. आणि खांद्यांना आव्हाने पेलायची सवय झाली की पावले आपोआप संघर्ष नक्कीच करू लागतात. आणि कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही. आयुष्यातल्या अनेक आनंदाकडे पाठ फिरवून वर्षानुवर्षे साधना करावी आपल्याला लागत असते. आणि तुमचा मार्ग वेगळा आहे याचा अर्थ तुम्ही नक्कीच सर्वांपेक्षा पुढे जाणार आहात. आणि मित्रांनो, सोन्याची पारख सोनं कापून घासून आणि तापून होते, तसेच माणसांची पारख गुणाने, त्यागाने आणि चारित्र्याने होत असते. म्हणून एकाच वेळी 1000 ध्येय ठेवण्यापेक्षा 1000 वेळा एकच ध्येय ठेवा. तुम्ही यश तर मिळवणारच, पण यशाचा इतिहासही तुम्ही घडवलाच पाहिजे. आणि रात्रीचा अंधार किती मोठा असू द्या, सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच आपल्याजवळ नक्कीच येत असतो. आणि जर तुम्हाला सर्वोत्तम व्हायचे असेल तर इतर कोणीही करत नाही इतकी मेहनत तुम्हाला करावी लागेल. आणि जीवनामध्ये इतकी मेहनत केली तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. आणि केवळ स्वप्ने पाहून काही होत नाही, ती पूर्ण करण्यासाठी धोरण आखायला हवे. आणि ते धोरण आखले त्यानुसार कार्य सुद्धा करायलाच हवे. तुमचे अपयश एक वेळ स्वीकारले जाऊ शकते, परंतु तुमची प्रयत्नच केला नसेल तर मग ते अमान्य आहे आणि ते कधीच स्वीकारलं जाऊ शकत नाही. आयुष्यात धडपड आणि पडझड तर चालूच राहते. मग आपण धडपड का सोडायची? आपण प्रयत्न करत राहायचे आणि प्रयत्न करत करत यश हे नक्कीच मिळत असते. तुमचा एक निश्चय तुमच्या जीवनाचा अवघड मार्ग भविष्यात सोपा करून टाकतो. आणि कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीही अपयशी मात्र ठरत नाही. तुमचे आदर्श तुमचे स्पर्धक होईपर्यंत परिश्रम नक्कीच करत राहा. आणि खडतर काळात तुम्ही तुमच्या प्रयत्नांना अधिक धार चढवली पाहिजे. मित्रांनो, संकल्पवान ध्येयावर विश्वास असणारी 4 माणसे जरी असली तरी इतिहास बदलू शकतात आणि ती पुढेही जाऊ शकतात. म्हणून वास्तव स्वीकारणे ज्याला जमते तो आयुष्यात उशिरा का होईना यशस्वी होतो. आणि तो वास्तव स्वीकारतो आणि वास्तवानुसार पुढे आपली कामगिरी पार पाडत असतो. म्हणून प्रत्यक्षात येणं किती अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास कधी सोडू नका. आणि स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी ही सामर्थ्य नेहमी तुमच्याकडे असते. त्याचा वापर करा आणि त्याला पुढे घेऊन जा. तुमचे ध्येय इतके मोठे ठेवा की पराभूत जरी झालात तरी तुम्ही तुमच्या इतरांपेक्षा जास्त उंची गाठलेली असते आणि तुम्ही पुढे गेलेले असतात. आणि नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता ही जिंकण्याची पाहिजे. आणि लढाई जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्यांपेक्षा लढण्यासाठी बळ देणारे महत्त्वाचे असतात. आणि म्हणून मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हे माणसाच्या आयुष्यातील खरं आव्हान असतं. आणि एकत्र येणे ही सुरुवात आहे. एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे नक्कीच यश मिळते. आणि यश हे ट्रेन सारखे आहे, त्याला आत्मविश्वासाच्या इंजिनाची तर मेहनत, एकाग्रता, नशीब यांसारख्या डब्यांची गरज मात्र असते. आणि अनेक वेळा चांगले क्षण आणि आशीर्वाद कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येत असतात. आणि आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या 2 पावले पुढे मात्र असू. आणि आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मात्र मिळाली पाहिजे. आणि विझलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो. एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो. त्याला प्रकाश हा मिळणार आहे आणि त्याला यशही मिळणारच आहे. म्हणून जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करीन, असं तुम्ही ध्येय ठरवलं पाहिजे. आणि तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः निवडला पाहिजे आणि त्यासाठी स्वतः परिश्रम घेतले पाहिजेत. आणि ज्यांची स्वप्ने ही दमदार असतात त्यांनाच यश प्राप्ती होते. निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही. मित्र, जिद्दीने उड्डाण सफल होते आणि जिद्दीने तुम्ही उड्डाण करायलाही हवी. म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो की वाईट, तुम्हाला घडवत असतो. आणि आधी स्वतःवर विजय प्राप्त करा, मग मैदानात शेकडो लढाया लढल्या तरी विजय नेहमी तुमचाच होईल. आणि दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभत असते. आणि थेंब किती छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक मात्र असते. म्हणून परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश मात्र मिळत असते. आणि आपली शक्ती भूतकाळाशी भांडण्यापेक्षा भविष्यकाळ निर्माण करण्यात नक्कीच वापरली पाहिजे. आणि त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी कधीच होणार नाही. आणि पुस्तकांच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जात असतात. म्हणून येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी धाडस हे करावे लागेल आणि तो धाडस करेल आणि तुम्ही तुमच्या धाडसाने त्याच्याशी लढू शकाल. म्हणून यश त्यांच्याच पदरात पडते
जो पराभूत झाल्यानंतरही आपली वाटचाल संयम आणि शांततेने चालू मात्र ठेवत असतो. आणि उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळे चांगले होईल आणि सगळे व्यवस्थित होणार आहे. म्हणून तुमच्या मर्यादांपेक्षा ताकदीवर लक्ष केंद्रित करा, तर ध्येय तुम्ही नक्कीच गाठू शकाल. आणि स्वप्न छोटं असले तरी चालेल, पण स्वप्न पाहणाऱ्यांचे मन मोठे मात्र असले पाहिजे. आणि यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते, पण यशाचे शिखर गाठायचे असेल तर स्पर्धकांची गरज असते. आणि ते स्पर्धक तुमच्या आयुष्यात नक्कीच असायला हवे. म्हणून नेहमी जिंकणाराच महान नसतो, तर कुठे हारायचे हे समजणारा देखील महान मात्र असतो. आणि माणसाजवळ पद हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी. मग दुनिया तुमचे कौतुक मात्र मनापासून करत असते. आणि पिढीजात मिळालेल्या संपत्तीचा नव्हे तर स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशांचा माणसाला गर्व असायला हवा. आणि माणसाने मन हे पाण्यासारखे असते, त्याला स्थिर ठेवायला शिकाल तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि अडचणींच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते. आपण प्रामाणिक आहोत की नाही हे अडचणी आल्याशिवाय कधीही आपल्याला कळत नाही. आणि यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईलच आणि तुम्हाला नक्कीच ते मिळेल हे मात्र निश्चित. आणि लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत असता. आणि तुम्ही परिपूर्ण बनायच्या नादात असाल तर तुमची प्रगती होणार नाही. आणि त्यामुळे जसे आहात तिथूनच तुम्ही सुरुवात केलीच पाहिजे. आणि यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे, आणि तो कधीही तयार होऊ शकत नाही. कारण कोणताही शॉर्टकट यशासाठी आपण आजमावू शकत नाही, कारण त्यात भरपूर धोका असतो आणि आपल्याला यश मिळेस्तोवर आपण चुकीच्या मार्गाला गेलेलो असतो. म्हणून आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते. म्हणून तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी मात्र बदलू शकता. आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलतील आणि तुमचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी ते मदतही करतील. आणि आयुष्यात झालेला त्रास विसरून कधी तुम्ही गेला पाहिजे, आणि पण त्यातून घेतलेला धडा कधी तुम्ही विसरू नका. आणि ओळखींमुळे मिळालेलं काम काही काळ टिकतं, तर कामामुळे मिळालेली ओळख ही आयुष्यभर टिकत असते. आणि नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे आणि सगळे काही तुम्ही करू शकता. आणि तुमच्यामध्ये इतके बल हे निर्माण झालेले असते. म्हणून जगा इतकं की आयुष्य तुम्हाला कमी पडेल, आणि हसा इतके की आनंद तुम्हाला कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचाच खेळ, आणि पण प्रयत्न तुम्ही इतके करा ना की परमेश्वराला तुम्हाला देणं हे भागच पडणार आहे. आणि छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबवण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक मात्र असतो आणि तो सर्व काही आपल्याला शिकवत असतो. म्हणून एक चांगले डोके आणि चांगले हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरत असते. आणि आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणे. आणि यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. म्हणून नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ ती रिकामी करत असते. म्हणून निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या एका हत्यारानेही काम करू शकतो, पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा संच असूनही तो काम करू शकत नाही. म्हणून आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होऊ शकतात. आणि यशस्वी व्यक्ती आणि इतरांमधील फरक हा ताकदीचा नव्हे तर इच्छाशक्तीचा असतो. म्हणून मित्रांनो, अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल खूप महान असते. आणि हीच नम्रता माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचवत असते. आणि आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर यशस्वी मात्र नक्कीच व्हाल. आणि कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेत असते. म्हणून अशक्य स्वप्न तेच आहे ज्याचा तुम्ही पाठलागच केला नाही. आणि आयुष्यात काही काळ वाईट काळ चालू असेल तर आयुष्याचं पुस्तक बंद करू नका. फक्त पान बदला आणि नवीन धड्यापासून तुम्ही सुरुवात करायला शिका. आणि आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभाही करू शकते. म्हणून आपण कोणावर किती शंका घ्यायची आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा हे स्वतःलाच ठरवायचे असते. आणि आयुष्य तेच आहे जे अपयशानंतरही यशाकडे धावत असते आणि ते भरपूर काही मिळवून देत असते. म्हणून प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असते, पण प्रयत्न केले नाही तर 100% पराभव हा होतच असतो. आणि एक वेळ मान मिळाला नाही तरी चालेल, पण स्वाभिमान कधी गहाण टाकायचा नाही.
कारण ती तुमची सिद्धता आहे आणि ती तुम्हाला मिळवायची असते. म्हणून यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना, नशिबाला दोष देत नाही. ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होत असतात. म्हणून गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण खूप महत्त्वाचे असते. पूर्ण करण्याची जिगर असेल तरच मग स्वप्न बघण्यात अर्थ आहे. नाहीतर मग तुम्ही त्यासाठी नुसतंच बळजबरीने लढत असाल तर त्याला काही अर्थ उरत नाही. आणि विचार करून नाही मिळत स्वप्नांचे शहर. चालण्याची जिद्द सुद्धा पाहिजे आणि ध्येय गाठण्यासाठी, आणि ते चालण्याची जिद्दच तुम्हाला यश मिळवून देत असते. आणि योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे. आणि तुलना ही तुम्हाला करावी, पण कधी कोणाची अवहेलना कधी करू नये. कारण आपण जे पेरत असतो तेच मात्र उगवत असते. आणि पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट ही सापडतच असते. आणि आयुष्यात आज येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो. आणि दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःचे साम्राज्य निर्माण करणे केव्हाही चांगले असते. आणि स्वतः आपण त्या कामाला नक्कीच वेळ सुद्धा देतो असतो आणि त्या कामामध्ये रममाण होऊन जात असतो. म्हणून दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते त्यांची प्रगती साक्षात देव सुद्धा कधीच थांबवू शकत नाही. आणि स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नका. लक्षात ठेवा, कोळशाच्या खाणीतच हिरे मात्र सापडत असतात. आणि तोपर्यंत कष्ट करत राहा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज कधी पडणार नाही आणि तुमची ओळख ही सर्वत्र असेल. आणि मित्रांनो, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलत असते. आणि अपयशाच्या कठीण खडकाखालीच या यशाच्या पाण्याचा झरा मात्र असतो. आणि लोकांना वाटणारे एका रात्रीत मिळणारे यशासाठी कित्येक वर्षे संघर्ष हा करावा लागत असतो. आणि प्रेमळ स्वभाव व प्रामाणिकपणा या दोन गोष्टींमुळे साधे व्यक्तिमत्व सुद्धा श्रेष्ठ ठरत असते. आणि प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप गवसतात. आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. म्हणून मित्रांनो, जीवनात यश मिळवायचे असेल तर मेहनतीवर विश्वास तुम्हाला ठेवायला लागेल. नशीब तर जुगारात आजमावले जाते आणि जुगार खेळूनच आपण ते नक्कीच आजमावू शकतो. म्हणून क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला कधी पर्याय नाही. आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नक्कीच उरत नाही. आणि हा संदेश जर तुम्हाला मनापासून नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नक्कीच चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.